कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थानचा होणार सर्वांगीण विकास. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 260 कोटी रुपये मंजूर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नियोजन विभागाकडून 148 कोटींच्या अष्टविनायक विकास आराखड्यास सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे अष्टविनायक मंदिराचा जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक पर्यटन विकासाला गती मिळणार. या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत. मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची 1000 कोटींची तरतूद. राज्य सहकारी बँकेच्या बैठकीत घोषणा. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणेंच्या सूचना. संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेला ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. कंत्राटदार काम करत नसतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करा. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. आषाढी वारीच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. विविध पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांची, पोलीस महासंचालकांची बैठकीला उपस्थिती. प्रयागराज महाकुंभच्या धर्तीवर महिलांसाठी स्नानगृह उभारा. मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं कॉफी टेबल पुस्तकाचं अनावरण. अहिल्यानगरच्या सौंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकास आराखड्याला अजित पवार नियोजन विभागाकडून मान्यता. स्मृतीस्थळाचे जतन आणि संवर्धन विकासासाठी 681 कोटी 32 लाख रुपये मंजूर. या निर्णयामुळे अजित पवारांचं सर्वत्र कौतुक. केंद्र 2025-26 या विपणन हंगामासाठी खरीप पिकांच्या एमएसपीत वाढ करणार. त्यामध्ये 14 खरीप पिकांचा समावेश. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय. वर्ध्यात आंदोलनामुळे शेतकऱ्यांची फेरी मोजली. सततच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या आवकीवर परिणाम. नवी मुंबई बाजार समितीत भाज्यांचे दर दुप्पट झालेत. शेवगा 160 किलोवर तर गवार, शिमला मिरची, फ्लॉवर 100च्या वर. जालन्यात कृषी विभागाची मोठी कारवाई. कृष्णा फोस्केम कंपनीच्या गोडाऊनमधून अनधिकृत खतांचा 20 टन साठा जप्त. चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी. शेकडो हेक्टरमधील भात पीक धोक्यात. शेतकऱ्यांवर आसमानी संकट. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा टोमॅटो, कांदा पिकांना फटका. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला. शेतकरी हवालदिल. खरीपाच्या पेरणीपूर्वी शासनानं आर्थिक मदत करण्याची मागणी. नाशिकच्या मनमाडमध्ये पावसाची संततधार. मनमाड बाजार समितीत कांदा उत्पादकांचे हाल होत आहेत. लिलाव शेड नसल्यानं कांदा भिजलाय. यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे भुईमूग पिकांचं मोठं नुकसान. शेंगांना बुरशी आणि कोंब फुटले. शेतकरी हवालदिल. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शेती पिकांचं आणि केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आमदार काशीराम पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून अहिल्यानगरच्या अकोळनेरमधील नुकसानीची पाहणी. खडकी, खंडाळा, वाळकी, अकोळनेरसह परिसराला मुसळधार पावसाचा फटका. अकोले पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक. नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून पीडित नागरिकांना शासकीय मदत मिळवून द्यावी. साजिद खान यांचे निर्देश. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानं पाणी पातळी 20 फूट 3 इंचांवर. तर पंचगंगा घाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे सीना नदी प्रवाहित. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदी पात्रात मोठी वाढ. जालन्यातील परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक गावातील गौतमी नदीला पूर आलाय. पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. तर सावरगाव बुद्रुक गावचा संपर्क तुटलाय. लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस. पावसामुळे मांजरा नदी तुडुंब भरली. रेणा आणि तेरणा नद्या देखील दुथडी भरून वाहत आहेत. साताऱ्याच्या माण तालुक्यातील दहिवडीसह म्हसवड परिसरात जोरदार पाऊस. ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव ओव्हरफ्लो. माणगंगा दुथडी भरून वाहिल्यानं हा तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. नाशिकच्या लासलगावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. चौकात साचलं पाणी. तर काही काळ लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव देखील थांबले होते. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील येरळा नदीच्या
पाणी पातळीत मोठी वाढ, बंद दरवाजे जेसीबीच्या सहाय्याने उघडले. बीडच्या गेवराई तालुक्यातील टाकळगावमध्ये 37 वर्षीय शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडल्याची माहिती. अथक प्रयत्नांनंतर शेतकऱ्याचा मृतदेह सापडला. रायगडच्या खोपोलीत आपत्ती व्यवस्थापनाचं मॉकड्रिल. सुभाषनगर दरड प्रवण क्षेत्रात जिल्हा प्रशासनाकडून मॉकड्रिल. आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी मॉकड्रिलचं आयोजन. पालघरमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून समुद्र काठावरील 10 ठिकाणी रोबोट बोटींचं वाटप केलं जाणार. पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी रोबोट बोट वरदान ठरणार असल्याची आपत्ती व्यवस्थापनाची माहिती आहे. भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाट्यावर भीषण अपघात. एसटी बस आणि टिप्परचा अपघात झाला. एक प्रवासी गंभीर जखमी तर 30 प्रवासी किरकोळ जखमी. धाराशिवच्या नळदुर्गामध्ये शिवराज हॉटेलसमोर बापलेकाकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. समाजसेवा करायचा म्हणून हत्या केल्याचा मृत व्यक्तीच्या पत्नीचा दावा आहे. वडील जयकुमार गायकवाड फरार तर मुलगा सोहन अटकेत. आणि आता काही रिपोर्ट सविस्तरपणे पाहूयात. महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची पहिली